त्याची कमाई 10,000च्या आत आहे कमाई, त्यांनी 10 इंची. ज्याची कमाई 20,000च्या आत आहे त्यांनी 20 इंची. मग ती झोपलेली असू दे बसलेली असू दे 20 इंची. आणि ज्याची कमाई 30,000च्या वर आहे त्यांनी 30 इंची. याला पूर्ण मंदिर पहिलं जुनं काय असेल ते काढायचं, मार्बलचं मंदिर आणायचं, तिथनं स्थापन करायचं, मूर्ती प्रतिष्ठापना करायची. आणि ती करत असताना मनीषा पाटीलकडनं 40 ग्राम घ्यायची. 40 ग्रामाची जी किंमत असेल ती द्यायची. आणि व्यवस्थित प्रतिष्ठापना. तुमच्या लग्नाला जे ब्राह्मण होते त्यांच्या वंशातला ब्राह्मण आणायचा. पादुका मंदिरच्या पलीकडे एक स्वामींची 12 फुटाची मोठी मूर्ती आहे. ती मूर्ती मी हलवायला सांगितली एकाला, आणि तिचं मुख पादुका मंदिरकडं म्हणजे पश्चिमेकडं करायचं सांगितलं. म्हणजे पालवांची पाठीमागची कंपाऊंड आहे त्याच्यासमोर 5 ते 10 फूट जागा सोडायची, चबुतरा मोठा बांधायचा. तर त्या पादुका मंदिरची जी इकडं मूर्ती आहे दक्षिणेकडे तोंड करून, ती पादुका मंदिरकडं म्हणजे पश्चिमेकडं म्हणजे गुरुपंचायतकडं तोंड होईल. आणि ती 12 फुटाची मूर्ती पुनर्स्थापित करायची आहे चबुत्र्यासहित. आणि त्याच्या बाजूला चारी दिशेला एकीकडं पादुका मंदिरचं गेट सोडून आणि एकीकडं अखिलला तुम्हाला मदत करता येईल दगड विटा माती काय आणायला, म्हणून तिकडे एक 20 फुटाचं गेट ठेवून आणि पुढं मग तिथं आपण गोशाळा करणार आहोत. ती गोशाळा अशी करणार आहे की व्यायलेल्याच गाई तिथं असतील, म्हणजे गोवत्स धेनू महाराजांच्या समोर बसतील, त्या मोकळ्या असतील, त्यांच्या गळ्यात काही नसेल. आणि तिथं खा पिन ती वासरं पित असतील, त्यांच्या धारा काढायच्या नाही आहेत आणि वासराने द्यायचे. अशी गोवत्स धेनू त्यांच्यासमोर प्यायली पाहिजे, असं चित्र तिथं ठेवायचं. महाराजांनी सांगितले असं केलंच तर वंश सगळ्यांची वाढत राहतील, वाढीत कोणीही निपुत्रिक होणार नाही. याच्या पुढच्या 3 पिढ्या मी घेतल्या. महाराजांनी किती पिढ्या घेतल्यात तुमच्या मला माहीत नाही. तुम्ही याच्या अगोदर किती पिढ्या महाराजांकडे गेलात मला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे. तर 20 फुटाचा दक्षिणेकडचा रस्ता न ठेवता ते गेट बंद करायचे, दक्षिणेकडे एंट्री नाही करायची. मग एंट्री करायची कुठं, तर ते सगळं बंदच करायचे चारी बाजू, आणि सगळी एंट्री पादुका मंदिरकडनंच ठेवायची. दक्षिणेकडे एंट्री एकदम इमर्जन्सी 20 फूट गेट मोठं करून त्याला कुलूप लावून, ते गेट जेवढ्या लोकांनी 10,000 20,000 आणि 30,000ची कमाईच्या वर आहेत, 10च्या वर ज्यांची कमाई ती 10 इंची, 20च्या वर 20 इंची, 30,000च्या वर ती 30 इंची, अशा सगळ्या मूर्त्या बसून झाल्या की त्या मूर्त्या बसून झाल्यानंतर जे लोक याचे वाटेकरी होतील अमावास्येचे पितरांच्या आजचे जेवढे तुमचे कोणी नातेवाईक स्वामी भक्त नसतील असतील कोणी असू दे, नपुसक खपुसक कोण असू दे, हिजडा असू दे, चक्का असू दे, टाळ्या असू दे, काय करू, सगळ्यांना घ्यायचं. आणि मॅक्झिमम पूर्ण वाडीतल्या कुठलीही मूर्ती मोकळी राहता कामा नये. अगदी त्या कुंभाराकडनं पेंटिंग करून टकाटक. तर याप्रमाणे त्या संपूर्ण तो चौक आहे तो 10 गुंठ्याचा आहे, म्हणजे 10,000 स्क्वेअर फूटचा आहे. आणि महाराजांची जागा आहे, महाराजांनाच समर्पित करा. तुम्ही मनापासून काही 50,000 दिले असतील, कुणी 20 लाख दिले असतील, कुणी 10 लाख दिले असतील, समर्पित, आम्ही काहीही सांगणार नाही असं म्हणून महाराजांच्यावर पाणी सोडा. मग बघा काय होतं. जे तुम्ही 10,000च्या वर मंदिर उभे कराल, जे 20,000च्या वर उभे कराल, 30,000च्या वर उभे कराल, तुम्हाला तेवढंच पुण्य मिळेल जेवढं 30 लाखाचं शशीशेखराचं चंद्रशेखराचं जो मंदिर बांधतो तेवढं. त्यांना तर 3 मुलांचं पुण्य मिळणार, म्हणजे 3 वंश. आणि ते 3 वंश म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, ते तिघही काय हरत तीच मागं पुढं, ते लक्षात ठेवा. आणि हा चौक संपन्न करा. ज्या दिवशी तुम्ही हा सगळा चौक संपन्न करा त्यावेळेला तिथं आपण सहस्रनामाचा लक्ष स्वाहाकार करू. स्वाहाकाराला काय असतील, एकीकडे नितीन भट बसतील, तिथं सगळे सिनियर लोक बसतील, सिनियर ज्युनियर जेवढे स्वामी भक्त आहेत. एकीकडे सोनाली भट सौ बसतील, तिकडे जेवढ्या जोगव्याच्या जेवढ्या सगळ्या बायका आहेत त्या सगळ्या बघा. आणि लक्ष काय होईल, सहस्रनाम. 1000 पत्ते आहे त्या दृष्टांत होता.
लक्षपती आहे, लाखपती आहे. आणि मग बघा तुमची आयुष्य कशी झळाळून आणि चंपून निघतात. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण. कळलं? घेऊ आता पाणी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चांगल्या आर्किटेक्टला बोलवून 10 इंची कशा ठेवायच्या, 20 इंची कशा ठेवायच्या, 30 इंची कशा ठेवायच्या, कुठल्या शिल्लक आहेत आणि 30 इंची शिल्लक नसतील, काही झोपाळ्यात ठेवल्यात, कुठली टाइमपास करतात ते मूर्ती, त्या स्थापन करायच्या. आणि ज्या 30 इंची दत्त मंदिराच्या आजूबाजूला संपूर्ण गुरुपंचायतन गोठ्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना 30,000च्या वरची पेमेंट आहेत. त्यांनी मार्बलचे देवारे करायचे आणि यांची पुनर्प्रतिष्ठापना होईल लक्ष स्वामी सहस्र नामाने. पुन्हा तुम्ही त्यातल्या त्यात पळवाट कराल. त्यांनी सांगितले 10,000च्या आत तुम्ही समर्पित आहात. अमावस्येला एका परमहंस ब्रह्मावधूत संन्यासाच्या आंघोळीला बसलेले आहात. गोचर वनचर जनचर चराचर समर्पित. आपली सुद्धा सगळी रक्षा समर्पित करतो आपण त्यांनी. आपलं काही राहत नाही. या भावनेने केलं तर त्याचं श्रेय तुमच्या 3 पड्यानं मिळेल. या भावनेने केलं नाही, हातचा राखून केलं तर मी सांगतो काही नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तेच तेच करत बसा. 1000 स्क्वेअर फुटाची जागा 10 गुंठे पादुकाच्या उजव्या बाजूला आहे. पादुका अशा आहेत, यांच्या उजव्या बाजूला आहे. दक्षिणेकडे तोंड करून स्वामींची मूर्ती आहे. ती मूर्ती काढायची आणि पश्चिमेकडे तोंड करून ठेवायची. कारण मूर्ती पश्चिमेकडे ठेवली तर आपल्याला लाभते. आपल्या घरात सुद्धा अक्कलकोट स्वामींची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून ठेवायची. हे झाल्यानंतर बाजूला आर्किटेक्टला विचारून चांगल्या, ज्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे 10-20 वर्षाचा, त्या आर्किटेक्टला सांगायचं एक्झिक्युटिव्ह लेवलला व्हायला पाहिजे. इतकं हायफाय व्हायला पाहिजे. म्हणजे लोक पादुका मंदिर विसरून कुठे गेली पाहिजे, पलीकडच्या पार्कला गेली पाहिजे. आणि त्याचं नाव लक्ष पार्क. तिथं जाऊन जेवढ्या मूर्त्यांचं दर्शन घेईल तो लखपती होणार, गजपती होणार, राजयोग येणार, जययोग येणार. म्हणून मी आत्ता लिहिलं होतं की मी काहीतरी सांगणार आहे, तुम्ही जास्तीत जास्त या. हा राजयोग आणि जययोग सोडू नका. कारण हा राजसंबंध आहे आणि जय संबंध आहे. जयाचा आणि राजाचा संबंध आहे, अनुसंधान आहे. आपल्याकडे गुरुपंचायत आणि दत्त मंदिरचं अनुसंधान आहे. पादुका मंदिरचं आपल्याकडे सगळीकडे चांदीची तार फिरली आहे. माहीत नसेल तर माहीत करून घ्या. तुम्ही कुठल्याही मंदिरात गेला तरी गुरुपीठाला नमस्कार आहे. आणि तुम्ही गुरुपीठाला गेलात तर सगळ्या देवांना नमस्कार आहे. पादुका मंदिरपर्यंत इथपर्यंत तार फिरलेली आहे. काय पाटील काकू जुनी आहे, तुला माहीत आहे. हां, आणि त्याच्या अगोदर आपण 11 किलोच्या चांदीचं कव्हर समाधी मठात बसवलेलं आहे. त्याच्या वेळेलाच आपण रायराजे मठात सोन्याचा मुकुट दिला आहे. तो जो मुकुट बसवतो ना मूर्तीना, तो या देहानं दिलेला आहे. समर्पित भावना. त्यामुळं काय झालं, वाडीचा मुकुट शिरोमणी तयार झाला. आपली वाडी अतिशय सुंदर तयार झाली. आणि या इच्छेने समर्पित भावनेनं काय असेल ते वाडीत करा. मी तुम्हाला सांगतो, आज उद्या सगळं जग संपेल, पण वाडीचं गुरुपंचायतमधली मूर्ती तशीच राहील. कितीही पृथ्वी काही करू दे, ती पोटात घेईल पण तिथंच राहील. कारण गुरुपंचायतांच्या स्वामींचा बेलची जो संबंध आहे, तुम्ही तिथे गेलात ना आणि तुम्ही फक्त बसा आणि मला 2 शिव्या घालायच्या होतं आणि तिथं बसायचं आणि बघा तुमच्या मनात जे आहे ते लागली बेल वाजते, काम होणं. पण गुरुपंचायतांना 21 पायऱ्या चढायचं कुठे. त्या अन्नपूर्णेपासून त्या डिझेलच्या जनरेटर इथनं साप जातो. नको रे बाबा, इकडनं जाऊया. इकडनं गेला तरी तो संडासकडनं साप दिसतो. ते बाथरूम संडास इथं आहेच. तो मधनं सूर्यमंदिर शॉर्टकट आला तरी तिथं पण आहे. त्या झाडाखाली कुठून जाईल तिथं तो बसलेलाच आहे. समर्पित भावना म्हणजे काय असं माहिती आहे,
भूमीसहित, भूमी ही माता आहे, तर धरणी मातेला पहिलं दान करायचं. भूमीची जागा केवढी आहे तर 7x7, 14x14, 12x12 एवढी जमीन किती लागते ती मोजायची. पहिले जमिनीचे पैसे देऊन टाकायचे. मग भूमी न्यास होते. मग त्याच्यानंतर तुम्हाला वर बांधायचे. मग दगड डबर बांधकामचा चबुतरा केलाय. मग शिलान्यास म्हणतात. सांगतोय का काय काय? म्हणजे पहिल्यांदा उपनिषदाप्रमाणे काय आलं पाहिजे, प्राण रहित गेला पाहिजे. मग भूमी मशागत होईल आणि अंकुर फुटेल, म्हणजे गर्भ धरेल. मग शिलान्यास होणार. काय झालं, गर्भ पुण्यास झाला. मग गर्भाधान विधी. शिलान्यास झाला की मग हातपाय फुटणार, मग डोकं तयार होणार, मग सगळं तयार होणार मंदिर. आणि मग ब्रह्म दिसणार. तो जो आनंद होतो आईला, तो आनंद हा मंदिराचा आहे. लक्षात घ्या. उपनिषदात असं सांगितलेलं आहे. आणि हे मी तुम्हाला अमावस्येला ओले त्यामध्ये जय आणि राजयोग 2 योगामध्ये सांगतोय. नाही आमचं कसं आहे तसं आहे, रडत बसूच नका. जे आहे ते कुडूक कुडूक देऊन टाका. आपण गेल्यानंतर काही राहणार नाहीये. लक्षात ठेवा. लक्षात घ्या. विधात्याचं आयोजन आहे. तुम्ही नियोजन लाग करतो पण त्याचं आयोजन आणि प्रयोजन वेगळंच आहे. प्रयोजन काय? काही नाही. तुमच्यानंतर ती पोर विकून टाकतात सगळं. आई तुला कोणाकडे राहायचं, याच्याकडे त्याच्याकडे, ते बघते विकून टाकतो. कसा बोलतो काय म्हणतात, हे विकून टाकायचं. मी तिकडे सर्व्हिसला आहे, तुला आई माझ्याकडे यायचं का त्याच्याकडे राहतेस. आता हे म्हणायला 2 भाऊ पण नाही. कराय सगळी बघा तुम्ही. पुन्हा पुन्हा काढून बघा काय सांगितले. दक्षिणेकडे तोंड करून मूर्ती असलेली पश्चिमेकडे करायची आहे राजयोग. आणि प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे 10, 20, 30च्या प्रमाणे मूर्त्या स्थापन करायच्या आहे. जय योग. नमो नारायण. चहा आला घ्या. अमृत कलियुगाचा आहे.